संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस हत्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांसोबत धुळवड खेळताना दिसले. अंजली दमानी यांनी ट्विट केला व्हिडिओ. खोक्या उर्फ सतीश भोसलेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. शिरूर कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये खोक्या भोसलेला हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीश अक्षय जगताप यांच्याकडून शिक्षा ठोठावण्यात आली. गावगुंडावर कारवाई करा, सतीश भोसलेंच्या कुटुंबियांची मागणी. बुलडोजर कारवाई करून अन्याय कशासाठी, खोक्या भोसलेच्या कुटुंबियांचा सवाल. सतीश भोसलेनं कायदा हातामध्ये घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्याने शिक्षा द्यावी, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं, अंजली दमानी यांचा ट्विट करत संताप. दादा खेंडकरांच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न, संतोष देशमुखांचं नाव घेतलं याचा मी निषेध करतो. कुठलीही गोष्ट माहीत नसताना आरोप करणं चुकीचं, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस. 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कराडच्या मर्जीतले. तृप्ती देसाईंनी केला होता आरोप. पुरावे घेऊन हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना नोटीस. पुण्यामध्ये गावठीमध्ये विकणाऱ्यावर गुन्हा दाखल. 2000 फुगे आणि 35 लिटरचा कॅन हस्तगत. धुलीवंदनाच्या दिवशी वानवडी पोलिसांची मोठी कारवाई. परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी दुचाकीवर बसून होळीच्या सुरक्षेचा घेतला आढावा. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं रवींद्रसिंह परदेशींची बाईक राईड. धुलीवंदनाच्या दिवशी पुण्यामध्ये चौकात नाकाबंदी. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क. नागपूरमध्ये सोनं व्यापाऱ्याची 2 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक. बोगस चेक देत व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार, गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामधल्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण. जवान सुनील गुजर मणिपूरमधील भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचे वाहन 800 फूट खोल दरीमध्ये कोसळल्यानं अपघातामध्ये शहीद. पालघरच्या वाढवडमधील समुद्रातील सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखलं. परवानगी न घेता सर्वेक्षण होत असल्याचा स्थानिक मच्छीमारांचा आरोप. सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला पालघर पोलिसांची कारणे दाखवा नोटीस. नाशिकमध्ये दाजीबा वीर मिरवणुकीला सुरुवात. भाजपा आमदार देवयानी फरांदे यांचाही मिरवणुकीमध्ये सहभाग. नागपुरातील प्रतापनगरमधील भंडार हॉटेलला भीषण आग. सिलेंडर फुटल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती. हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावातील तांबापुरा परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र धुलीवंदन साजरे करत दिला एकतेचा संदेश. जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं रमजान ईद आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर अनोख्या उपक्रमाचं आयोजन. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी. होळी सणाच्या निमित्तानं भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवनं शिर्डीमध्ये साई समाधीचं दर्शन घेतलं. आयपीएल सीझन सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवनं पुन्हा साई चरणी नतमस्तक. भंडाऱ्यामध्ये राजकीय नेत्यांकडून धुळवड साजरी. काँग्रेसचे खासदार पडोळे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार होंडेकरांनी एकत्र होळी साजरी केली. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं हॅक झालेलं फेसबुक पेज रिकव्हर. काही दिवसांपूर्वी पेजवर अश्लील पोस्ट टाकून बदनामी. मीडियानं प्रकरण उचलून धरल्यानं विष्णू मनोहर यांनी आभार मानले. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरानं विक्रमी उच्चांकी गाठली. इतिहासामधला पहिल्यांदाच सोन्याच्या दरामध्ये 90,000 तर चांदीच्या दरानं 1 लाखांचा आकडा ओलांडला. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी मुगाचे क्षेत्र वाढलं. सरासरीपेक्षा 297 हेक्टर क्षेत्रावर अधिकची पेरणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहीम. मोहिमेसाठी खास गुलाबी रंगाच्या गाड्या गावागावात फिरणार. कागल तालुक्यातून अजित पवार अभियानाला सुरुवात. नाशिकमध्ये जीबीएस रुग्ण आढळलेल्या परिसरात 121 घरांचं सर्वेक्षण. आरोग्य सेविका आशा वर्कर्सकडून 293 नागरिकांची तपासणी. साताऱ्याच्या पाटणमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये वृद्धांसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर. ढेबेवाडीमधील बँकेमध्ये मराठीत नाही हिंदी बोलण्यास सांगितल्याचा आरोप. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून तरुण चढला महावितरणच्या टॉवरवर. गोविंद कणके असं टॉवरवर चढलेल्या तरुणाचं नाव. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं उघड. शहरातील 3 ठिकाणी 100हून अधिक कावळे मृत आढळल्यानं खळबळ. छत्रपती संभाजी महाराज तलाव, खंदक बाग आणि सिद्धेश्वर तलावानजीक आढळले मृत कावळे. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये धुळवड खेळताना एसटीची तोडफोड. पुलगेश्वरी रोडवर कर्नाटक एसटी बसची तोडफोड. बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती. जळगावच्या बोदवडमध्ये रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात. धान्यानं भरलेला ट्रक थेट रेल्वे रुळावर आल्यानं अपघात. अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एप्रिल महिन्यामध्ये होण्याची शक्यता. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून 2 ते 3 दिवसांमध्ये बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार. वाशिम शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा. ट्रिपल सीट विना नंबर प्लेट वाहनांवर दंडात्मक कारवाई.
रायगड जिल्ह्यामधील नागोठणे नजीकच्या सुकळी खिंडीमध्ये दुचाकीचा अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धुळवडीनिमित्त नागपूर शहरामध्ये 4000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नागपूर शहरामध्ये सर्वत्र पोलिसांकडून नाकाबंदी. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार. महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट. अनेक शहरांमध्ये 40-41 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान. विदर्भामध्ये आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. बुधवारी तापमानाचा पारा 40.8 अंश सेल्सिअसवर पोहोचला. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. सोलापुरात टोळक्याकडून एकाला घरामध्ये घुसून मारहाण. बार्शी शहरातील मांगाडे 4 मधली घटना. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. खुन्नस देऊन बघितल्याच्या वादातून मारहाण. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या काकडवाडी महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरी करणारे 6 आरोपी अटकेत. आरोपीकडून 26 लाखांचे दागिने हस्तगत. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बुलडाण्याच्या खामगावात चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती. नराधमाला 20 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा. खामगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल. पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेच्या विरोधात 4 दिवसानंतर तरुणांचं उपोषण स्थगित. अन्यायकारक करवाढ विरोधात तरुण आक्रमक होते. कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 8 महिन्यांपूर्वी स्तवन कांबळेंवर जीवघेणा हल्ला. या प्रकरणी 4 आरोपींना अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये लहान मुलांच्या भांडणातून 2 गटात तुंबळ हाणामारी. सहकार नगर साईट नंबर 102 परिसरात बुधवारी रात्री 2 गटामध्ये कोयता, काठी आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला. 29 जणांवर गुन्हा दाखल. परभणीमध्ये धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार. यवतमाळच्या बस स्थानक परिसरातून महिलेची गहाळ झालेली सोनसाखळी एकानं परत केली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडून सोनसाखळी परत करणाऱ्याचा सन्मान. अमरावती शहरामध्ये चोरट्याचा धुमाकूळ. शहरामध्ये 12 दिवसामध्ये 40 घरं फोडून 36 लाखांवर डल्ला. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध. डोंबिवली महानगरपालिकेचे 2 डॉक्टर निलंबित. डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई. अद्याप गुन्हा दाखल नाही. नीरा भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे सलग 25 वर्षांपासून वर्चस्व. सलग 5व्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पद कायम. साताऱ्याच्या वाईमधील बावधन बगाड यात्रेचा मान अजित ननावरेंना मिळाला. 19 मार्चला बगाड यात्रेचा सोहळा. बगाड यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावणार. राष्ट्रवादीच्या शिक्षक सेलतर्फे परभणीमध्ये बोंबाबोंब आंदोलन. अर्थसंकल्पात अंशतः अनुदानित आणि अघोषित शाळांसाठी टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतूद नसल्यानं संघटना आक्रमक. नाशिक जिल्ह्यातून 86 लाडक्या बहिणींनी सोडला योजनेचा लाभ. कारवाईची भीती आणि उत्पन्न वाढ कारणांमुळे बहिणींनी लाभ सोडला. निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजना सोडण्याचा. सोलापूर शहराच्या पाणी प्रश्नावर आमदार देवेंद्र कोठेंनी विधानसभेमध्ये आवाज उठवला. पाणी प्रश्नावर देवेंद्र कोठेंनी लक्षवेधी घेतली. पाणी प्रश्नाबाबत विधानसभेत वस्तुस्थिती मांडत वेधलं अध्यक्षांचं लक्ष. खेडच्या गुंडाळवाडीमध्ये वेताळेश्वर महाराज यात्रोत्सवाची धूम. यात्रोत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये 326 बैलगाड्यांचा सहभाग. दापोलीमध्ये सावनेकरीन देवी आणि सताई देवी पालखीचा भेट सोहळा. ढोल ताशाच्या गजरामध्ये पालखी भेट सोहळा संपन्न. अकोल्यामध्ये चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी परत केले. चोरीला गेलेल्या 200 मोबाईलचा शोध लावण्यात पोलिसांना यश. 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डीमध्ये होणार. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देहूकर यांची निवड. 22 आणि 23 मार्च दरम्यान संमेलनाचं आयोजन. पुण्यामधल्या मकोकाच्या आरोपीला 2 वर्षांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अटक केलेला आरोपी सराईत गुंड पंडित गँगशी संबंधित असल्याची माहिती. सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असं अटक आरोपीचं नाव. अहिल्यानगरमध्ये साई संस्थान शैक्षणिक संकुलामध्ये उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा मैदानाचं लोकार्पण. स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस हॉल आणि कॅरम हॉलचंही लोकार्पण संपन्न. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील व्यंकटेश्वरा कॉलनीमधील रस्त्याची दुरवस्था. रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याची वारकरी यांची मागणी. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा. नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागामधील बिलं काढण्यासाठी कंत्राटदारांना पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये एक कर्मचारी पैसे घेताना कैद. पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली. मात्र अद्याप पोलिसात तक्रार नाही. धुळवडीनिमित्त नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये लेंगी महोत्सवाची धूम. लोकगीत आणि डफड्याच्या तालावर बंजारा बांधवांचं नृत्य. बेळगाव नागपूर विमानसेवा 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता. प्रवाशांमधून नाराजी. ही विमानसेवा बंद झाल्यानंतर फक्त 6 शहरात विमानसेवा सुरू असणार. सोलापुरातील शिवगंगा देवीला होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास. द्राक्षांनी संपूर्ण गर्भगृह सजलं. शिवगंगा मातेची महापूजा देखील संपन्न.
भाजप नेते रावसाहेब दानवेंनी जालन्यामधील भोकरदनमधील घरी साजरी केली होळी। दानवे कुटुंबातील सर्व सदस्य होळीनिमित्त एकत्र। रावसाहेब दानवेंनी कुटुंबासोबत कार्यकर्त्यांवर केली रंगांची उधळण। खासदार उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यामधल्या जलमंदिर निवासस्थानी साजरी केली धुळवड। यावेळेला कल्पना राजे भोसले आणि दमयंती राजे भोसले उपस्थित। पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली होळी। राज्यामध्ये सर्वत्र धुळवडीचा उत्साह। नागपुरात बच्चे कंपनीकडून धुळवड साजरी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 2000 किलो द्राक्षांचा नैवेद्य। गणपतीच्या गाभाऱ्याला द्राक्षांची आरास। नाशिकमधील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांकडून गणपतीला नैवेद्य।